सुंदरनगरमध्ये पुन्हा कचऱ्याच्या ढिगाला आग. धुरामुळे नागरिक त्रस्त. आयुक्तांच्या कडक आदेशानंतर ही घटना. प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. जालना शहरातील सुंदरनगर परिसरात पुन्हा एकदा कचऱ्याच्या ढिगाला आग लावण्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात कचरा जाळण्यावर जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्तांनी कडक आदेश दिलेले असतानाही हा प्रकार पुन्हा समोर आला आहे. सुंदरनगर परिसरातील राबिया मस्जिदकडे जाणाऱ्या 60 फुटी रस्त्यावर अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्यामुळे मोठे ढीग साचले होते. या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असल्याने त्रस्त नागरिकांनी त्याला आग लावल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. यापूर्वी राबिया मस्जिद परिसरात कचऱ्याच्या ढिगाला आग लावण्याची घटना घडली होती. त्यावेळी अनेक माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 आणि मोतीबाग परिसरात कचरा जाळल्याच्या प्रकरणात उपायुक्त अर्जुन गिराम यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र प्रभाग क्रमांक 12 मधील स्वच्छता व्यवस्थेबाबत हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे दुर्गंधीपासून त्रस्त नागरिक अज्ञातपणे कचऱ्याला आग लावल्याचेही सांगितले जात आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले असून परिसरात कचरा साचू न देणे आणि कचरा जाळण्यास प्रतिबंध करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र एकाच परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सुंदरनगरमध्ये कचरा जाळण्याची ही सलग दुसरी घटना असल्याने आता तरी महापालिका प्रशासन याची गंभीर दखल घेणार का, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.